नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 8वी विषय इतिहास व नागरिकशास्त्र, त्यामध्ये आपण दुसऱ्या घटकातला जो 9वा घटक आहे, जे स्वातंत्र्य लढ्याचे अंतिम पर्व. स्वातंत्र्य लढ्याचे अंतिम पर्व, अंतिम म्हणजे स्वातंत्र्य लढा जो आपण लढला त्या स्वातंत्र्य लढ्याचं अंतिम पर्व नेमकं कसं आहे हे या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत. कारण या पाठामध्ये आपण छोडो भारत हे जे आंदोलन याच्यापूर्वी अभ्यासलं, त्यानंतर काही भूमिगत चळवळीचा काही भाग आपण बघितला आणि आझाद हिंद सेनेचं कार्य या महत्त्वाच्या गोष्टीवरती या ठिकाणी आपण या घटकामध्ये समजून घेणार आहोत. त्यामध्ये आपण काही याच्या पाठीमागचा काही आढावा या घटकामध्ये घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तो खऱ्या अर्थाने ते आपण समजून घेऊया. त्यामध्ये 1935चा कायदा, ज्यावेळेस ब्रिटिशांनी 1935चा कायदा केला होता, या कायद्याने भारतात ब्रिटिश शासित प्रांत आणि संस्थाने यांच्यामधून एक संघराज्य स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली 1935च्या कायद्यामध्ये. की ब्रिटिश शासित प्रांत ज्या ठिकाणी ते ब्रिटिशांचं राज्य आहे, साम्राज्य आहे आणि जिथे संस्थानं आहेत, या सगळ्यांचे मिळून एक संघराज्य स्थापन करण्याची तरतूद त्या 1935च्या कायद्यामध्ये निर्माण केली होती, तयार केला होता. आणि मग या कायद्यानुसार 1935च्या कायद्यानुसार ब्रिटिश शासित प्रदेशाचा कारभार तो कोणाकडे सोपवला जाणार? भारतीयांकडे, भारतीय प्रतिनिधींच्या हाती सोपवण्यात येणार होता. आणि संस्थानांना संघराज्यात सामील झाल्यास स्वायत्ता राहणार नव्हती. त्यामुळे संस्थानिकांना असं काय वाटलं की जर आपण या संघराज्यामध्ये सामील झालो तर आपल्याला कोणत्याही प्रकारचे अधिकार राहणार नाही, आपल्याला कोणत्याही प्रकारची स्वायत्ता नाही आहे. मग त्यांनी असं ठरवलं, म्हणजे संस्थानिकांनी, की आपण या संघराज्यामध्ये सामील व्हायचं नाही. त्यांनी नकार दिला आणि म्हणून या कायद्यातील संघराज्याची योजना त्यावेळेस अंमलात आणली नाही. पुढे मग संघराज्य ही संस्थानिका स्वातंत्र्य मिळाल्यानंतर कशा प्रकारे संघराज्यात सामील झाले आपण पुढे बघणारच आहोत. तर अशा प्रकारे हा 1935चा कायदा होता. त्यानंतर 1935च्या कायद्याने जे प्रांतिक मंत्रिमंडळ आहे, 1935च्या कायद्याने राष्ट्रीय सभेचे समाधान झाले नाही. परंतु या कायद्यानुसार होणाऱ्या प्रांतिक कायदेमंडळाच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रीय सभेने भाग घेण्याचं ठरवलं. कारण 1937मध्ये देशातील 11 प्रांतांमध्ये निवडणुका झाल्या आणि त्यापैकी 8 प्रांतांमध्ये राष्ट्रीय सभेला बहुमत मिळून त्यांची मंत्रिमंडळ सत्तेवर आली. मग इतर जे 3 प्रांत आहे, 8 आणि 3 11, इतर 3 प्रांतामध्ये कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट असं बहुमत न मिळाल्यामुळं तिथे थोडीशी संमिश्र मंत्रिमंडळं बनवण्यात आली. आणि मग राष्ट्रीय सभेच्या मंत्रिमंडळाने राजबंद्यांची तुरुंगातून मुक्तता केली. जे काही राजकीय जे काही कैदी होते किंवा राजकीय बंदी होते त्यांना तुरुंगात डांबलं होतं, परंतु राष्ट्रीय सभेच्या मंत्रिमंडळाने त्यावेळेस राजबंद्यांची तुरुंगातून मुक्तता केली. आणि मूलोद्योग शिक्षणाची सुरुवात, कारण त्याने मूलोद्योग शिक्षणाची कल्पना ही महात्मा गांधीजींनी मांडलेली आहे. मूलोद्योग शिक्षणाची सुरुवात, दलित समाजाच्या सुधारणेसाठी उपाययोजना, जे काही मागास आहे, दलित आहे, दुर्बल घटक आहे, अशा समाजांना सुधारण्यासाठी, त्यांना इतर समूहाबरोबर आणण्यासाठी काही उपाययोजना. त्यानंतर दारूबंदी आणि शेतकऱ्यांसाठी कर्ज निवारण कायदा यासारखी काही जनतेच्या हितासाठी लोकउपयोगी अनेक कामं त्या प्रांतिक मंत्रिमंडळाने त्या ठिकाणी केलेली आहेत. क्रिप्स योजना. आता क्रिप्स योजना काय आहे की दुसऱ्या महायुद्धात इंग्लंडने जपानच्या विरोधामध्ये अमेरिकेचा पक्ष घेतला. त्यावेळेस जपानी फौजा या भारताच्या पूर्व सीमेच्या जवळ येऊन धडकल्या. जर जपानने भारतावर आक्रमण केल्यास त्याला प्रतिकार करण्यासाठी भारतीयांचे सहकार्य मिळवणे इंग्लंडला आवश्यक वाटू लागलं, गरजेचं वाटू लागलं. म्हणून त्यावेळेस इंग्लंडचे प्रधानमंत्री होते विन्स्टन चर्चिल यांनी स्टॅफर्ड क्रिप्स यांना भारतामध्ये पाठवलं. 1942मध्ये त्यांनी भारतीयांविषयी एक योजना भारतीयांच्या पुढे मांडली. पण जी योजना मांडली त्या योजनेमुळे काय कोणत्याही भारतीय राजकीय पक्षाचं समाधान त्या ठिकाणी झालेलं दिसलं नाही किंवा झालं नाही.
कारण पूर्ण स्वातंत्र्याच्या मागणीचा स्पष्ट उल्लेख या योजनेमध्ये नसल्याने राष्ट्रीय सभेने ही योजना नामंजूर केली. जर आम्हाला तुम्ही पूर्ण स्वातंत्र्यच देण्याचं ठरवत नाही तर तुम्ही ही योजना आम्हाला जी दाखवलेली आहे, सांगितलेली आहे, ती आम्हाला मान्य नाही. आणि म्हणून पूर्ण स्वातंत्र्याच्या मागणीचा स्पष्ट उल्लेख त्या योजनेमध्ये नसल्यामुळे, त्या म्हणजे कोणत्या, क्रिप्स योजनेमध्ये, कारण स्टॅफर्ड क्रिप्स यांना भारतामध्ये पाठवलं होतं. पण भारतात आल्यानंतर त्यांनी पूर्ण स्वातंत्र्याची गोष्ट त्यामध्ये काही सांगितली नाही, मांडली नाही, दिली नाही. आणि मग राष्ट्रीय सभेने ती योजना नामंजूर केली. आणि मग क्रिप्स योजनेत पाकिस्तानच्या निर्मितीचा समावेश नसल्याने मुस्लिम लीगने सुद्धा ती योजना त्या ठिकाणी फेटाळली. दुसरे महायुद्ध आणि राष्ट्रीय सभा. 1941 मध्ये तुम्हाला माहिती आहे युरोपमध्ये दुसरे महायुद्ध सुरू झाले. आणि मग 1939 मध्ये युरोपमध्ये दुसरे महायुद्ध सुरू झाले. त्यावेळेची तत्कालीन व्हाईसरॉय लॉर्ड लिथोगो यांनी भारतात इंग्लंडच्या बाजूने युद्धात सामील झाल्याची घोषणा केली. आणि युरोपामध्ये लोकशाहीचं रक्षण करण्यासाठी आपण लढत असल्याचा दावा त्यावेळेस इंग्लंडने केला. परंतु हा दावा जरी खरा असला तरी इंग्लंडने भारताला ताबडतोब स्वातंत्र्य द्यावं अशी मागणी राष्ट्रीय सभेने केली होती. ठीक आहे की दुसरं महायुद्ध सुरू झालं, भारत इंग्लंडच्या बाजूने युद्धामध्ये सामील होण्याची, सहकार्य करण्याची घोषणा लॉर्ड लिथोगो यांनी केली. आणि युरोपामध्ये लोकशाहीचं रक्षण होणं फार महत्त्वाचं आहे असा दावा त्यावेळेस इंग्लंडने केला होता. भारतीयांचं असं म्हणणं होतं की जरी युरोपमध्ये लोकशाहीचं जरी संरक्षण करायचं असेल तरी इंग्लंडने काय करावं, भारताला ताबडतोब स्वातंत्र्य द्यावं अशी त्यावेळेस राष्ट्रीय सभेची मागणी होती. ती मागणी त्यांनी केली. परंतु ही मागणी, राष्ट्रीय सभेने केलेली मागणी, पूर्ण स्वातंत्र्य, ही मागणी पूर्ण करण्यास इंग्लंडने नकार दिला. आणि त्यावेळेस इंग्लंडने पूर्ण स्वातंत्र्याच्या मागणीचा नकार दिल्यामुळं मग ते जे काय प्रांतिक मंत्रिमंडळ होतं त्या नोव्हेंबर 1939 मध्ये राष्ट्रीय सभेच्या प्रांतिक मंत्रिमंडळाने त्या ठिकाणी राजीनामे त्या ठिकाणी दिले. हे सगळे प्रसंग आपल्या भारताच्या स्वातंत्र्य लढ्याच्या अंतिम पर्वामध्ये घडले. पुढे छोडो भारत चळवळ. आता क्रिप्स योजनेनंतर तुम्हाला माहिती क्रिप्स योजना काय, आपण याच्या अगोदरच हा मुद्दा या ठिकाणी स्पष्ट केलेला आहे. क्रिप्स योजनेनंतर राष्ट्रीय सभेने स्वातंत्र्यासाठी प्रखर चळवळ करण्याचा निर्धार केला की आता देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी जी चळवळ आहे ती प्रचंड विस्तारली पाहिजे, तळागाळापर्यंत पोहोचलेली पाहिजे. आणि मग क्रिप्स योजनेच्या नंतर राष्ट्रीय सभेने ठरवलं की स्वातंत्र्यासाठी आता प्रखर अशी चळवळ निर्माण करायचा असा निर्धार त्या ठिकाणी केला. आणि म्हणून त्याचाच एक भाग म्हणून वर्धा येथे 14 जुलै 1942 रोजी राष्ट्रीय सभेच्या कार्यकारिणीने भारतातली जी काही ब्रिटिश सत्ता आहे ती ताबडतोब संपुष्टात आणायची, संपवायची आणि भारताला स्वातंत्र्य मिळण्याची किंवा देण्याची मागणी करणारा ठराव त्या राष्ट्रीय सभेमध्ये मांडला गेला. तो सर्वानुमते तो ठराव संमत झाला. जर ही मागणी मान्य झाली नाही तर राष्ट्रीय सभा भारताच्या स्वातंत्र्यासाठी अहिंसक चळवळ सुरू करेल असा देखील त्यावेळेस ब्रिटिशांनी राष्ट्रीय सभेने इशारा दिला. आणि म्हणून त्याचाच परिणाम म्हणून छोडो भारत ठराव 7 ऑगस्ट 1942 मध्ये मुंबईच्या गवालिया टँक मैदानावर, आता सध्याला क्रांती मैदान म्हणतात, मग 7 ऑगस्ट 1942 रोजी मुंबईच्या गवालिया टँक मैदानावर राष्ट्रीय सभेचं अधिवेशन सुरू झालं. आणि त्यावेळेस राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते मौलाना अबुल कलाम आझाद. आणि त्यावेळेस त्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनामध्ये ठरलं की ब्रिटिशांनी इंग्रजांनी भारत सोडून जावं. आणि अशा प्रकारचा ठराव त्या राष्ट्रीय सभेमध्ये मांडला गेला. आणि या राष्ट्रीय सभेच्या कार्यकारिणीने वर्धा येथे मंजूर केलेल्या ठरावावर मुंबईत येथील अधिवेशनात त्यामध्ये शिक्कामोर्तब त्या ठिकाणी झालं. 8 ऑगस्ट रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडलेला भारत छोडो ठराव प्रचंड बहुमताने मंजूर झाला. आणि मग त्या भारत छोडो आंदोलनाचं नेतृत्व ते महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली अहिंसक आंदोलन सुरू करण्याचा निर्धारसुद्धा त्यामध्ये करण्यात आला. आणि मग गांधीजी त्यावेळेस म्हणाले की या क्षणापासून तुमच्यापैकी प्रत्येक स्त्री पुरुषाने, म्हणजे भारतातल्या प्रत्येक स्त्री पुरुषाने असं समजायचं की आपण स्वतंत्र झालो आहोत, असं समजलं पाहिजे आणि आपण स्वतंत्र भारताचे नागरिक म्हणून वागलं पाहिजे. आपल्या भारताला एक तर स्वतंत्र करू
किंवा आपण एकदम मरू. म्हणजे भारताला स्वातंत्र्य तरी करू किंवा हे भगीरथ प्रयत्न करत असताना मरून तरी जाऊ. मग गांधीजींनी जनतेला त्यावेळेस आव्हान केलं, करेंगे या मरेंगे. आणि याच भावनेने बलिदानास सिद्ध, म्हणजे प्राण देण्यासही सिद्ध होण्याचे स्फूर्तिदायक आव्हान महात्मा गांधीजी यांनी भारतीय जनतेला केले. जन आंदोलनाला प्रारंभ त्या ठिकाणी सुरू झाला. आणि मग छोडो भारत आंदोलन सुरू झाल्यानंतर राष्ट्रीय सभेच्या प्रमुख जे काही नेते होते, या नेत्यांना इंग्रजांनी काय केलं, अटक करायला सुरुवात केली आणि तुरुंगात डांबवायला सुरुवात केली. मग अशा स्वरूपाच्या बातम्या, अशा स्वरूपाचं वृत्त देशभर पसरलं आणि मग प्रचंड जनता संतप्त त्या ठिकाणी झाली आणि जागोजागी मिरवणुका काढल्या गेल्या. आणि त्या मिरवणुकावरती पोलिसांनी जनतेवरती लाठी हल्ले आणि गोळीबार केला. परंतु देखील या राष्ट्राच्या निर्मितीसाठी, या स्वातंत्र्यासाठी लोक घाबरले नाही. काही ठिकाणी ब्रिटिश सरकारच्या दडपशाहीचे प्रतीक असणारे तुरुंग असेल, पोलीस ठाणी असेल, रेल्वे असेल, स्थानके असेल, या ठिकाणी जनतेने प्रचंड त्या ठिकाणी हल्ले केले. आणि सरकारी कचेऱ्याही ताब्यात घेण्याचे प्रयत्न केले. त्यात आपल्या महाराष्ट्रामध्ये चिमूरसारखं ठिकाण, आष्टी, यावली, महाड, गारगोटी अशा अनेक गावातून ओर्द अगदी म्हातारी मंडळीसुद्धा नेटाने, धैर्याने आणि असीम धैर्याने दिलेले हे लढे अस्मरणीय त्या ठिकाणी आपल्या इतिहासामध्ये ठरलेले आहे. त्यातच तुम्हाला माहिती आहे की आता 4थीला मला वाटतं मराठी विषयामध्ये तुम्ही शिकलात की शिरीष कुमारचा स्वतंत्र एक मराठी विषय धडा आहे की स्वातंत्र्य चळवळीमध्ये शाळकरी मुलांनी सुद्धा योगदान दिले. नंदुरबारमध्ये शाळेतला एक विद्यार्थी होता शिरीष कुमार, याच्या नेतृत्वाखाली तिरंगा झेंडा घेऊन मिरवणूक काढली गेली, वंदे मातरमच्या घोषणा दिल्या गेल्या आणि पोलिसांनी चिडून त्या छोट्या मुलावरही गोळीबार केला. आणि या गोळीबारामध्ये शिरीष कुमार, त्याचे मित्र होते लालदास, धनसुखलाल, शशीधर, घनश्याम हे अनेक शाळकरी मुलं त्यात हुतात्मे झाले. त्यानंतर पुढे एक छोटासा प्रसंग माहिती करून घ्या. वैयक्तिक सत्याग्रह. आचार्य विनोबा भावे वैयक्तिक सत्याग्रह या नावाने ते ओळखले जातात, कारण भारतामध्ये पहिल्यांदा वैयक्तिक सत्याग्रहाला सुरुवात केली असेल तर ती आचार्य विनोबा भावाने. कारण ब्रिटिश सरकार काय करायचं, ज्या काही आपण भारतीय किंवा राष्ट्रीय सभा त्यांच्याकडे निवेदनं घेऊन जायची, अर्ज घेऊन जायची, मागणी करायच्या, त्यावेळी ब्रिटिश सरकार या मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष करत असायचं. आणि मग ह्या मागण्यांकडे ब्रिटिश सरकारने सतत दुर्लक्ष करत असल्यामुळे राष्ट्रीय सभेने युद्धविरोधी प्रचार करण्याचं ठरवलं. मग यासाठी सामुदायिक एकत्र यायचं नाही किंवा सामुदायिक चळवळ न करता एकेका व्यक्तीने कायदेभंग करावा असा निर्णय त्यात घेण्यात आला. यालाच म्हटलं गेले वैयक्तिक सत्याग्रह असं म्हणतात. आणि म्हणून आचार्य विनोबा भावे हे वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही ठरले. त्याच्यानंतर सुमारे 25,000 सत्याग्रहाने वैयक्तिक सत्याग्रहात भाग घेऊन तुरुंगवास त्या ठिकाणी स्वीकारला. त्यानंतर भूमिगत चळवळ. आता भूमिगत चळवळ काय? 1942मध्ये ज्यावेळेस जल आंदोलनाला एक नवीन प्रकारचं वेगळं असं वळण त्या ठिकाणी मिळालं आणि त्यावेळेस या आंदोलनाचे नेतृत्व तरुण समाजवादी कार्यकर्त्यांकडे आले. डॉक्टर राम मनोहर लोहिया असेल, जयप्रकाश नारायण असेल, छोटूभाई पुराणिक असेल, अच्युतराव पटवर्धन असेल, हे तरुण नेते त्यावेळेस होते. अरुणा असप्पल्ली असेल, युसुफ मेहर अली असेल, सुचेता कृपलानी असेल, SM जोशी असेल, शिरूभाऊ लिमई असेल, नाग गोरे असेल, यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, मगनलाल बागडी, उषा मेहता असे यासारखे अनेक नेते आघाडी होते. आणि म्हणून त्यातून रेल्वेची मोडतोड करणे, टेलिफोनच्या ज्या काही तारा असायच्या त्या तारा तोडणे, पूल कुठे असेल ते पूल उद्ध्वस्त करणे, अशा अनेक मार्गांनी आंदोलकांनी दळणवळण आणि सरकारी यंत्रणा प्रचंडपणे अशी विस्कळीत करून टाकणे. आणि या प्रसंगाचे, या गोष्टीचे पडसाद संपूर्ण भारतामध्ये त्या ठिकाणी उमटले. त्यामध्ये सिंधू प्रांतामध्ये हेमू कलानी यांनी हत्यारबंद ब्रिटिश सेना घेऊन जाणारे रेल्वे येत असल्याचे वृत्त कळताच आपल्या साथीदाराचा रेल्वे मार्ग उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. पुढे त्यांना पकडून न्यायालयाने त्यांना फाशीही सुनावली. सध्याच्या रायगड जिल्ह्यामध्ये कर्जत तालुक्यामध्ये भाई कोतवाल यांचा आझाद रस्ता, नागपूरच्या जनरल आवारी यांची लाल सेना अशा अनेक गटांनी कित्येक महिने सरकारला अगदी सळो की पळो करून त्या ठिकाणी सोडलं होतं. मुंबईमध्ये विठ्ठल जेवेरी, उषा मेहता आणि त्यांच्या काही साथीदारांनी एक गुप्त प्रक्षेपण केंद्र स्थापन केलं होतं, त्याला आझाद रेडिओ असं म्हणत. आणि मग त्यावरून काय करायचं की त्या रेडिओवरून राष्ट्रभक्तीची गीते लावली त्या ठिकाणी जायची, त्याच्यामुळे लोकांमध्ये प्रेरणा त्या ठिकाणी निर्माण होत असायची. त्या रेडिओवरून काही लोकांना बातम्या दिल्या जात असायच्या
आणि मग देशातील आंदोलनाच्या बातम्या प्रसारित झाल्या, जनतेपर्यंत सर्वसामान्यपर्यंत त्या बातम्या पोहोचल्या. देशभक्तीपर भाषणे त्या प्रेक्षेपित त्या ठिकाणी त्या केंद्रावरून केली गेली. त्यामुळे आंदोलनाला आणखीन पुढे वाढ झाली. आंदोलनं चालवण्यास जनतेला प्रोत्साहन मिळत गेलं आणि अशी प्रशिक्षण केंद्र कोलकाता, दिल्ली आणि पुणे या ठिकाणी काही काळ चाललेली आहेत. पुढे प्रति सरकारची स्थापना करण्यात आली की देशाच्या काही भागात ब्रिटिश अधिकाऱ्यांची हकालपट्टी करून तिथे लोकाभिमुख सरकारे स्थापन केली. काही भागामध्ये जिथे ब्रिटिश अधिकारी होते त्यांना तिथून हकलून लावलं आणि तिथून आपल्या भारतीयांनी त्या ठिकाणी स्थानिक स्वरूपामध्ये अशा प्रकारचे लोकाभिमुख सरकारं स्थापन केली. यालाच इतिहासामध्ये प्रतिसरकार असं म्हटलं जायचं. सरकारच्या विरुद्ध सरकार, प्रतिसरकार. असेच बंगालमधील मिदनापूर, उत्तर प्रदेशामध्ये बालिया असेल, आझमगडला, बिहारमधील भागलपूरचं ठिकाण असेल, पूर्णिया जिल्ह्यात प्रतिसरकारे, या ठिकाणी प्रतिसरकारे स्थापन करण्यात आले. आणि आपल्या महाराष्ट्रात सुद्धा सातारा जिल्ह्यात क्रांतिसिंह नाना पाटील यांनी 1942 साली ब्रिटिश शासन संपुष्टात आणलं आणि तिथं प्रतिसरकार स्थापन केलं. कुंडल येथील क्रांती अग्रणी GD उर्फ बापूलाड यांनी सुद्धा त्यांच्या नेतृत्वाखाली स्थापन केलेल्या तुफान सेनेच्या माध्यमातून कर गोळा करणे, कायदा सुव्यवस्था टिकवणे, गुन्हेगारांना शासन करणे यासारखे कामे प्रतिसरकारमार्फत केली जात असायची. आणि या सरकारने नेमलेल्या लोकन्यायालयाद्वारे सुद्धा केलेले न्यायनिवाडे लोक स्वीकारत असायचे. सावकारशाहीला विरोध करणे, दारूबंदीसारख्या गोष्टी सुरू करणे, साक्षरता प्रसार सुरू करणे, जातीभेद निर्मूलन अशी अनेक विधायक कामे या सरकारने म्हणजे प्रतिसरकारने सुरू केली. आणि त्यामुळे प्रतिसरकार जणू काही जनतेचं प्रेरणास्थान त्या ठिकाणी आपल्या स्वातंत्र्य लढ्याच्या अंतिम पर्वाच्या काळामध्ये झालं. त्यानंतर चले जाओ चळवळीचे महत्त्व. आता 1942 चले जाओ चळवळी एका ठिकाणी संपूर्ण देशव्यापी आंदोलनाचं त्यांनी स्वरूप धारण केलं. आणि स्वातंत्र्य प्राप्तीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी लक्षावधी भारतीयांनी असीम त्याग केला. अनेकांनी आपल्या प्राणाचं बलिदान केलं, आत्मबलिदान केलं. आंदोलकांची संख्या इतकी प्रचंड होती की ब्रिटिश सरकारला प्रश्न पडला त्यांना डांबून कुठे ठेवायचं. त्यांना डांबून ठेवायला देशातले तुरुंगही अपुरे पडतील. साने गुरुजी आपल्याला माहिती, साने गुरुजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, जे मराठवाड्यामध्ये एका विद्यापीठाला त्यांचं नाव दिलेलं आहे. साने गुरुजी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज इत्यादी राष्ट्रभक्तीपर गीतांनी आंदोलकांचा उत्साह वाढवला गेला. आणि त्यातून या राष्ट्रव्यापी आंदोलनाला पुढे ऑगस्ट क्रांती सुद्धा असं म्हटलं गेलं. पुन्हा आपण एक महत्त्वाचा भाग या ठिकाणी बघणार आहे, आझाद हिंद सेना. भारताच्या स्वातंत्र्याच्या प्राप्तीसाठी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी एक अभूतपूर्व असे प्रयत्न केले आहेत. भारताच्या पूर्व सीमेवर हजारो भारतीय सैनिकांना एकत्र केलं आणि ब्रिटिशांच्या विरुद्ध युद्ध करण्यास उभं केलं. हे सारं सैनिक आझाद हिंद सेनेचे होते आणि या आझाद हिंद सैनिकांचे नेते होते नेताजी सुभाषचंद्र बोस. आणि सुभाषचंद्र बोस हे राष्ट्रीय सभेचे महत्त्वपूर्ण नेते होते. त्यांनी जवळजवळ 2 वेळा राष्ट्रीय सभेचे अध्यक्षपद भूषविलेले होते. इंग्लंड त्यावेळी दुसऱ्या महायुद्धामध्ये गुंतलेला असताना याच गोष्टीचा फायदा आपण घेऊया आणि म्हणून त्यांनी दुसऱ्या महायुद्धामध्ये इंग्लंड गुंतलेला असताना त्यांनी तीव्र असं आंदोलन करावं आणि त्यासाठी इंग्रजांच्या शत्रूची मदत घ्यावी. म्हणजे शत्रूचा शत्रू तो आपला मित्र, या धोरणातून इंग्रजांच्या शत्रूची मदत घ्यावी असं सुभाषबाबूंचं मत होतं. परंतु राष्ट्रीय सभेच्या ज्येष्ठ नेत्यांच्या या सभेमध्ये ज्येष्ठ नेते त्यांचे मतभेद थोडेसे झाले आणि परिणामी सुभाषबाबूंनी आपल्या राष्ट्रीय सभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. मग पुढे आपले विचार हे जनतेपुढे मांडायचे, या भारतीयांपुढे मांडायचे, यासाठी त्यांनी फॉरवर्ड ब्लॉक या नावाचा पक्ष त्यांनी त्या ठिकाणी स्थापन केला. आणि मग सुभाषचंद्र बोस यांनी आपल्या भाषणातून ब्रिटिश सत्तेच्या विरुद्ध उठाव करण्याचे आवाहन भारतीयांना करू लागले. भारतीयांना संघटित केलं, तरुण युवकांना संघटित केलं. तुरुंगात आणि त्यामुळे इंग्रज सरकारने सुभाषबाबूंना तुरुंगात टाकलं. तोही प्रसंग तुम्हाला माहिती आहे. तुरुंगात सुभाषबाबूंनी प्राणांतिक अगदी मरेपर्यंत उपोषण सुरू केलं आणि शेवटी मग शासन त्यांना मुक्त केलं, तुरुंगातून सोडलं. पण जरी त्यांना तुरुंगातून सोडलं तरी त्यांना नजर कैदेत स्वतःच्याच म्हणजे घरी त्यांना नजर कैदेत ठेवलं आणि बाहेरून प्रचंड ब्रिटिश सैनिकांचा पहारा. परंतु सुभाषचंद्र बोस त्यातूनही बी आपलं वेषांतर केलं आणि सुभाषबाबूंनी त्यातूनही सुटका करून घेतली आणि 1941च्या एप्रिलमध्ये ते जर्मनीला पोहोचले. मग जर्मनीला गेल्यानंतर त्यांनी फ्री इंडिया सेंटर तिथे जर्मनीमध्ये स्थापन केलं आणि जर्मनीमधून आपल्या भारतीयांना ते रेडिओ केंद्रावरून
भारतीयांना संदेश स्वातंत्र्यासाठीचा प्रेरणा देणारा संदेश त्या केंद्रावरून देत असायचे. भारताच्या स्वातंत्र्यासाठी जनतेने सशस्त्र लढ्यात भाग घेण्याचे आवाहन त्यांनी तिथून केले, जर्मनीवरून. याच काळात रास बिहारी बोस यांनी सुभाषबाबूंना जपानला येण्याचे आमंत्रण त्या ठिकाणी दिले. मग पुढे ज्यावेळेस रासबिहारी बोस जपानमध्ये म्हणजे रासबिहारी बोस तसे 1915 जपानमध्ये राहत होते. आग्नेय आशियातील देशप्रेमी भारतीयांनी संघटित करून त्यांनी इंडियन इंडिपेंडन्स लीग या नावाची एक संघटना स्थापन केली. पुढे 1942च्या पूर्वार्धात जपानने आग्नेय आशियातील ब्रिटिशांच्या ताब्यातील प्रदेश जिंकले आणि तेथील ब्रिटिश सैन्यातील हजारो भारतीय सैनिक व अधिकारी जपानच्या हाती लागले. आणि मग युद्धबंदी झालेल्या भारतीय सैनिकांची एक पलटण कॅप्टन मोहन सिंग यांच्या मदतीने रासबिहारी बोस यांनी तयार केली आणि तिला नाव दिलं आझाद हिंद सेना. आणि पुढे या आझाद हिंद सेनेचं नेतृत्व कोणी केलं? सुभाषचंद्र बोस यांनी. 1943च्या ऑक्टोबरमध्ये नेताजींनी सिंगापूर येथे आझाद हिंद सरकार स्थापन त्या ठिकाणी केलं. आणि शहानवाज खान, जगन्नाथ भोसले, डॉक्टर लक्ष्मी स्वामीनाथन, गुरु बख्श सिंग धिल्ला, प्रेम कुमार सेहगल अशा अनेक सहकारी त्यांच्या त्या फलटणमध्ये होते. कॅप्टन लक्ष्मी स्वामीनाथन यांनी झाशीची राणी नावाचं महिलाच्या पथकाच्या त्या प्रमुख होत्या. तेव्हा नेताजी सुभाषचंद्र बोसनी जनतेला एक आव्हान केलं, तुम मुझे खून दो, मैं तुझे आझादी दूंगा, असं आव्हान त्या ठिकाणी केलं. आणि पुढे मग आझाद हिंद सेनेचा पराक्रम फारच मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी महत्त्वाचा ठरला. नोव्हेंबर 1943 जपानने अंदमान आणि निकोबार बेटे जिंकून घेतली. परंतु ती म्हणजे नोव्हेंबर 1942 जपानने अंदमान आणि निकोबार बेटे जिंकून ती आझाद हिंदच्या स्वाधीन केली. जपान सरकारने त्यावेळेस जपानने ती अंदमान आणि निकोबार बेटे जिंकून घेतली होती, पण ती जिंकलेली बेटं होती ती आझाद हिंद सेनेच्या स्वाधीन केली. आणि त्या दोन्ही बेटांना नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी नाव दिलं शहीद आणि स्वराज्य अशी दिली. 1944 आझाद हिंद सेनेने म्यानमारमधील आराकानचा प्रदेश मिळवला. आसामच्या पूर्व सीमेवरील काही महत्त्वाची ठाणे जिंकली. आणि याच काळात हिंद सेनेला जपानकडून मिळणारी मदत काही काळाने बंद झाली. आणि मग ती इम्फालची जी मोहीम होती ती मदत मिळण्याचं बंद झाल्यामुळे ती मोहीम अर्धवट त्या ठिकाणी थांबावं लागली. परंतु एवढ्या कठीण प्रसंगामध्ये, प्रतिकूल परिस्थितीमध्ये आझाद हिंद सैनिक नेटाने पुढे लढत होते. परंतु त्याच दरम्यानच्या काळामध्ये जपानने शरणागती पत्करली आणि पुढे 18 ऑगस्ट 1945 रोजी विमान अपघातामध्ये सुभाषचंद्र बोस यांचं निधन झालं असं म्हटलं जातं. आणि याच पार्श्वभूमीवर आझाद हिंद सेनेने शेवटी आपली शस्त्र खाली ठेवावी लागली. आणि अशा रीतीने आपण आझाद हिंद सेनेच्या लढ्याचं रोमहर्षक पर्व या ठिकाणी संपलं. पुढे आझाद हिंद सेनेच्या अधिकाऱ्यांवर ब्रिटिश सरकारने राजद्रोहाचा आरोप लावले. त्यात पंडित जवाहरलाल नेहरू, भुलाबाई देसाई, तेज बहादूर सप्रू यासारख्या निष्णांत कायदेपंडितांनी त्यांच्या बचावाचे काम केले. परंतु लष्करी न्यायालयाने या अधिकाऱ्यांना दोषी ठरवलं आणि जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. त्यामुळे भारतीय जनतेत ब्रिटिशांच्या शासनाविरुद्ध, ब्रिटिशांच्या विरुद्ध प्रचंड मनामध्ये असंतोष निर्माण झाला. अखेरीस न्यायालयाने दिलेल्या शिक्षा सरकारला रद्द कराव्या लागल्या. पुढे भारतीय नौदल व विमान दलातील ठराव. तर या ठिकाणी भारतीय नौदल आणि विमान दलातील ठराव. आझाद हिंद सेनेच्या प्रेरणेतून नौसैनिकांमध्ये एक वायुसैनिकामध्ये ब्रिटिश सत्तेच्या विरुद्ध असंतोष निर्माण झाला आणि त्याचा परिणाम 18 फेब्रुवारी 1946 मुंबई येथील तलवार या ब्रिटिश युद्धनौकेवरती झाला. त्यावेळेस सैनिकांनी युद्धनौकेवर तिरंगी ध्वज फडकावला आणि ब्रिटिश सत्तेच्या विरुद्ध घोषणा दिल्या. ब्रिटिश सरकारने लष्कर पाठवून त्या नौसैनिकांवरती गोळीबार केला आणि त्याला उठाव करणाऱ्यांनीच गोळीबारानेच उत्तर दिले. आणि मुंबईतील कामगार आणि सामान्य लोकांनी सुद्धा नौसैनिकांना पाठिंबा दिला. अखेरीस सरदार वल्लभभाई पटेल यांच्या मध्यस्थीने नौसैनिकांनी आपली शस्त्र त्या ठिकाणी खाली ठेवली. आणि मुंबईतील नौसैनिकांच्या या उठावाला पाठिंबा देण्यासाठी दिल्लीसारख्या ठिकाणी, दिल्ली, लाहोर, कराची, अंबाला, मेरठ अशा अनेक ठिकाणच्या हवाई दलातील अधिकाऱ्यांनी सुद्धा संप पुकारला. आणि हे उठाव राज्यकर्त्यांविरोधी असंतोषाची भावना शिगेला पोचल्याचे निदर्शक त्या ठिकाणी होते. आणि अशाच प्रकारे 1942 ते 1946 या काळात भारतातील ब्रिटिश सत्तेचा पाया अक्षरशः खिळखिळा झाला. कशातून तर छोडो भारत या आंदोलनातून भारतीय जनतेने प्रखर ब्रिटिशांच्या विरुद्ध प्रखर विरोध
ब्रिटिशांच्या विरोधात व्यक्त केला. लष्कर असेल, नौदल असेल किंवा विमानदल असेल, हे सगळे ब्रिटिश सत्तेचे आधारस्तंभ होते, परंतु तेही आता ब्रिटिशांच्या विरोधी बनू लागले. आणि म्हणून या सर्व घटनांमुळे भारतावरील आपली जी सत्ता आहे ती आता आपल्याला फार काळ टिकवता येणार नाही याची जाणीव ब्रिटिशांना झाली. ही गोष्ट लक्षात ब्रिटिश राजकर्त्यांच्या पुढे आली. तर अशा प्रकारे हा एक ठिकाणी आपला जो 9वा जो घटक आहे तो म्हणजे स्वातंत्र्य लढ्याचे अंतिम पर्व. हा धडा तुम्हाला आवडल्यानंतर सबस्क्राईब करायला कोणी विसरू नका आणि त्या खालचे धड्याचे जे स्वाध्याय आहे ते व्यवस्थित आपल्या वहीमध्ये सोडून ठेवा. धन्यवाद मित्रांनो.